नमस्कार मित्रांनो, लोंघाणी क्लिनिक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मी डॉक्टर केदार लोंघाणी। आज आपण अनेक गैरसमजांनी वेढलेल्या डाऊन सिंड्रोम विषयी जाणून घेणार आहोत। तुम्ही कधी अशा मुलाला पाहिलं आहे का जो खूप प्रेमळ आणि हसतमुख असतो, पण त्याच्या शारीरिक किंवा मानसिक विकास इतर मुलांच्या तुलनेने थोडा संथ असतो। अशा मुलांच्या क्षमतेचा अनेकदा चुकीचा अंदाज लावला जातो, पण योग्य प्रशिक्षण, वेळ आणि कुटुंबाचा आधार मिळाल्यास त्यांनाही शिकता येते, प्रगती करता येते आणि आनंदी आयुष्य जगता येते। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया। डाऊन सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नाही, हा एक आनुवंशिक गुणसूत्रीय विकार आहे। सामान्यतः प्रत्येक व्यक्तीत 46 गुणसूत्रे असतात, पण डाऊन सिंड्रोममध्ये 21व्या गुणसूत्राची एक अतिरिक्त प्रत असते, त्यामुळे त्याला ट्रायसोमी 21 असंही म्हणतात। ही अतिरिक्त गुणसूत्र प्रत गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात तयार होते। ही आईवडिलांची चूक नसते आणि ती कोणाकडून कोणाला पसरत नाही। डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये चेहरा थोडा सपाट दिसणं, स्नायूंचा कमी ताण, विकासातील विलंब, उशिरा बसणं, उशिरा चालणं, उशिरा बोलणं, तसेच शिकण्यासाठी अधिक वेळ लागणं अशी लक्षणं दिसू शकतात। काही मुलांमध्ये हृदयविकार, थायरॉइडचे विकार, ऐकण्याच्या किंवा दृष्टीच्या समस्या देखील असू शकतात। त्यामुळे नियमित वैद्यकीय तपासणी अत्यंत महत्त्वाची असते। लक्षात ठेवा, डाऊन सिंड्रोम असलेलं प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यामुळे तुलना करण्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे। आता पाहूया होमिओपॅथीची भूमिका काय आहे। डाऊन सिंड्रोमसाठी एकच ठरलेलं होमिओपॅथिक औषध नसतं। रुग्णाचा विकास, मानसिक किंवा भावनिक वैशिष्ट्य, शारीरिक प्रकृती, झोप, भूक आणि इतर वैयक्तिक लक्षणांचा अभ्यास करून योग्य ते औषध निवडलं जातं। काही रुग्णांमध्ये त्यांच्या लक्षणानुसार बरायटा काप, कलकिरिया फॉस किंवा ट्युबरक्युलिनम यासारख्या औषधांचा विचार केला जाऊ शकतो। मात्र होमिओपॅथी अतिरिक्त गुणसूत्र काढून टाकू शकत नाही किंवा डाऊन सिंड्रोम पूर्णपणे बरा करते असा वैज्ञानिक दावा करता येत नाही। होमिओपॅथीचा विचार रुग्णांच्या वैयक्तिक लक्षणांनुसार आणि एकूण आरोग्याच्या पूरक व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो। डाऊन सिंड्रोमच्या व्यवस्थापनामध्ये अर्ली इंटरव्हेन्शन, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, विशेष शिक्षण, नियमित वैद्यकीय तपासणी आणि पालकांचा सक्रिय सहभाग याची सर्वात महत्त्वाची भूमिका असते। प्रिय पालकांनो, तुमचं मूल इतरांपेक्षा वेगळं असू शकतं, पण त्याची किंमत कमी नाही। त्याला फक्त अधिक वेळ, योग्य संधी आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहनाची गरज असते। लक्षात ठेवा, लवकर निदान म्हणजे योग्य नियोजन, योग्य थेरपी म्हणजे अधिक विकास आणि पालकांचं प्रेम, संयम आणि सातत्य हीच या मुलांची सर्वात मोठी ताकद आहे। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा। कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या कुटुंबाला योग्य माहिती आणि योग्य दिशा मिळेल। अशाच वैज्ञानिक, विश्वासार्ह आणि समतोल होमिओपॅथी विषयक माहितीसाठी लोंघाणी क्लिनिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।